नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 18 फेब्रुवारी आज रात्री मध्यरात्रीला आणि उद्या 19 फेब्रुवारीला दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। पाहूयात मित्रांनो, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून। राज्यातील ढगाळ हवामानामुळे तापमानामध्ये काहींचे चढउतार सुरू असून मात्र दुपारी उन्हाचा चटका हा जाणवत आहे। राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। आज राज्यातील बहुतांश भागातील तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळालेला आहे। तर कमाल आणि किमान तापमानामध्ये चढउतार दिसत आहेत। किमान तापमानाचा पारा 13 अंशाच्या वर आहे, तर कमाल तापमान कालच्या तुलनेमध्ये काहीशी घट दिसून आलेली आहे। विदर्भातील तापमानाच्या तुलनेत हे विदर्भ अधिक असून ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे 35.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होते दिवसभर, तर काही ठिकाणी हलक्या सरीचा अंदाज आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे। तर प्रामुख्याने हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। तर उद्या सुद्धा या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुणे जिल्ह्यात काहीसा ढगाळ हवामान, तर संपूर्ण मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान पुढील 2 दिवस कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशा दररोजच्या हवामानाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।